नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. टी.वाय. जाधव यांचे ज्येष्ठांच्या व्यथा आणि कथा या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न. टी.वाय. जाधव यांच्या ज्येष्ठांच्या व्यथा आणि कथा या पुस्तकाचे प्रकाशन करताना सेवानिवृत्त न्यायाधीश अनिल वैद्य, समवेत सेवानिवृत्त सनदी अधिकारी बी.जी. वाघ आणि मान्यवर. शिक्षणाने आपली मुलं साक्षर आणि समृद्ध झाली असली तरीही घरातील ज्येष्ठांकडे पाहण्याचा काहींचा दृष्टिकोन आजही संकुचित आहे. म्हणूनच ज्येष्ठांच्या समस्यांकडे अंतर्मुख होऊन पाहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त सनदी अधिकारी बी.जी. वाघ यांनी केले. सा नाट्यगृहात मानव कल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि संविधान साक्षरता समिती आयोजित सेवानिवृत्त गटविकास अधिकारी टी.वाय. जाधव यांच्या वैशाली प्रकाशन प्रकाशित ज्येष्ठांच्या व्यथा आणि कथा या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सेवानिवृत्त न्यायाधीश अनिल वैद्य, स्नेहवर्धन ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शिवाजी पाटील, सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जयवंत जगताप, ज्येष्ठ कामगार नेते करुणासागर पगारे, मानवतावादी संस्थेचे अध्यक्ष शिवदास मसदे, महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक पवार, डीजीपी नगर हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष अरुण दोंदे, राज्य कर्मचारी नेते उत्तमबाबा गांगुर्डे, प्रकाशक विलास पोद्दार, राजेंद्र दोंदे, भगवान बच्छाव उपस्थित होते. बी.जी. वाघ पुढे म्हणाले की, लेखक टी.वाय. जाधव यांनी ज्येष्ठांच्या व्यथा आणि कथा अतिशय विस्तृतपणे मांडून वैचारिक मांडणी केली आहे. मानव जातीच्या विविध प्रश्नांवर लिहिण्याची आज गरज आहे. प्रत्येकाने ज्येष्ठांविषयी अंतर्मुख होऊन विचार करण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले. सेवानिवृत्त न्यायाधीश अनिल वैद्य यांनी ज्येष्ठांबद्दलच्या व्यथा आणि कथा प्रांजळपणे लेखकाने मांडल्याचे सांगत त्यांच्या लेखनाचे कौतुक केले. यावेळी मानव कल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. डॉक्टर स्वप्नील देखणे, अरुण दोंदे, ॲडव्होकेट आर.सी. गायकवाड, अरुणा जाधव, उषा शिरसाट, वर्षा जाधव, कल्पना पवार, प्रकाश मोरे या पदाधिकारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. शिवाजी पाटील, प्रियांका मोहिते, बालशास्त्रज्ञ सोहम साळवे, 10वीतील गुणवंत विद्यार्थिनी तेजस्विनी निकम, कस्तुरी गायखे यांना गौरवण्यात आले. शिवदास मसदे यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र दोंदे यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले. यशोधरा देखणे यांनी आभार मानले. कवी रवींद्र मालुंजकर आणि उदय लोखंडे यांनी सूत्रसंचालन केले. नाशिक सिटी रिपोर्ट दत्त खैलाडची रिपोर्ट. घेऊन जर प्रत्येकाने वागलं तर कुटुंबामध्ये कलह होणार नाही. बुद्धाचे विचार पंचशील आहे, अष्टशील आहे, संयम आहे, याचा आपण आदर्श ठेवला तरी सुद्धा आपण या असल्या वाईट प्रसंगापासून दूर राहू शकतो. जाधव साहेबांना मी परत शुभेच्छा व्यक्त करतो. त्यांनी या पुस्तकाला 2 शब्द लिहायला सांगितलं आणि या या पुस्तकाचं प्रकाशन सोहळ्याला सुद्धा मला त्यांनी आवर्जून बोलावलं. त्यासाठी मी त्यांची टीम, त्यांचे मधले गुरुजी अशोक पवार साहेब, सर्व टीमचा मी आभारी आहे. माझे लांबले 2 शब्द इथेच थांबवतो. सर्वांचे दक्ष आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेब प्रकाश यांच्या असलेल्या आदरणीय वैद्य साहेब, खरं म्हटलं तर या सर्व आणि आपले जे सहकारी मसदे सर, पवार साहेब, लोखंडे, आमचे सहकारी सर, PSI साहेब पण बसले, या सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम आपण पार पाडलेला आहे. आणि वैद्य सर आणि वाघ साहेब हे माझे गुरुप्रमाणे मी त्यांना मानतो. ते प्रत्येक कार्यक्रमात माझं सहकार्य करतात किंवा माझा सहभाग मानतात. माझ्यासाठी आता पुस्तक लिहिण्याचा हेतू किंवा काय आपण बरंच केलेलं आहे. मुळात पुस्तक हा खऱ्या घटनावर घडलेला प्रसंग आहे. फक्त नाव गाव किंवा मुद्दाम लिहिलेले नाही. त्याच्यातलं एक उदाहरण मी सांगितलं खरं आहे ते. असेच प्रसंग खरे घडलेले आणि उद्देश काय आहे की ज्येष्ठांची व्यथा म्हणजे ज्येष्ठाची आपण एक बाजूनी घेऊन चालतो. पुढचा जो चॅप्टर आहे ज्येष्ठांच्या व्यथा तर लिहिल्यात, परंतु पुढचा जो चॅप्टर आहे तो पण महत्त्वाचा आहे की ज्येष्ठांनी पण आपण एक तर्फे राहून हल्ली नवीन पिढी आहे त्यांना पण महत्त्व दिलं पाहिजे. काळ बदलतो त्याच्याप्रमाणे त्यांचं पण राज्य येतं, त्यांचं पण अधिकार आहे.
साधारणतः 30 वर्षाचा झाला तर तो पण कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग होतो, तो मुख्य होतो. म्हणजे तर त्यालाही महत्त्व दिलं पाहिजे असा पण पुढच्या कालखंडामध्ये निर्णय घेतो. सुनांना, मुलांना, नातेवाईकांनाही काही महत्त्व दिलं पाहिजे. म्हणजे ज्येष्ठांच्या व्यथामध्ये कथा पण असे कथा तर आहे, पण हे पण आहे की दोघांचा समन्वय साधल्याशिवाय कुटुंब हे होत नाही, म्हणजे एकत्रित राहत नाही किंवा सलोख्याने राहत नाही. हा उद्देश आहे. एकच बाजूने येतं, नवीन पिढीला आदर पण दिला पाहिजे, नवीन पिढीला मान पण दिला पाहिजे. आणि आपण मी असाच होतो, मी तसाच होतो, मी फार मोठा होतो आणि मग माझ्या काळात असं झालं किंवा मी माझं कोणी म्हणजे मी सर्वांचा मोठा होता असं न करता नवीन पिढी पण आता आपल्यापेक्षा हुशार आहे, आपल्यापेक्षा कितीतरी ज्ञानवान आहे, आधुनिकतेच्या ह्याच्यावर, तर त्यांना ते